हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या याच्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत। याच्या आधीच आपण मूळ संख्या काय आहेत, समसंख्या आणि विषम संख्या आपण पाहिलेल्या आहेत। तरी पण आपण काय करू, थोडक्यामध्ये समसंख्या, विषम संख्या आणि मूळ संख्या पाहू। समसंख्या काय राहतात, समसंख्या म्हणजे दोनच्या पटीतील संख्या, म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या असं म्हणतो। म्हणजे समसंख्या 2 पासून सुरू होतात, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24 अशा अनंत समसंख्या असू शकतात। दोनच्या पटीत येणाऱ्या म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 असतात त्या संख्या समसंख्या असतात। तसंच विषम संख्या आपण पाहिलं, विषम संख्या आपल्याला माहिती आहे विषम संख्या 1 पासून सुरू होते आणि त्याच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 ह्या संख्या असतात। म्हणजे शेवटचा एकक स्थानचा अंक काय असतो, ह्यापैकी असतो। म्हणजेच आपण पाहिलं संख्या विषम संख्या पाहिल्या तर 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21, 23 अशा अनंत संख्या असू शकतात। तसंच मूळ संख्या पण आपण पाहिल्या, मूळ संख्या काय राहतात आपल्याला ते पाठच करायच्या 1 ते 100 पर्यंत तुम्ही मूळ संख्या पाठ नाही केले तर बरेचसे तुम्हाला उत्तर सोडवता येणार नाहीत। म्हणजे 1 ते 100 पर्यंत आपल्याला सगळ्याला मूळ संख्या पाहायच्या। तर चला आता आपण वळू पहिल्या प्रश्नाकडे। तर आपण पुढचे जर प्रश्नाला सुरुवात केली, x ही समसंख्या आहे तर क्रमाने येणारी पुढील जी समसंख्या असेल ती कोणती असणार। तर जर x समसंख्या असेल आणि त्याच्या पुढची आपल्याला संख्या पाहिजे असेल समसंख्या, तर आपल्याला काय करावं लागेल, x मध्ये 2 मिळवावं लागेल। दुसरी संख्या म्हणलं तर काय करायचं, क्रमाने येणारी पाहायचं, क्रमाने येणारी दुसरी संख्या म्हणलं तर म्हणजे त्याच्यानंतरची संख्या म्हणलं तर काय करायचं, x मध्ये आपल्याला काय करायचं। तसंच त्याचप्रमाणे जर आपल्याला प्रश्न विचारला की ही विषम संख्या आहे तर त्याच्या पुढे क्रमाने येणारी पुढील विषम संख्या जर आपण पाहिली तर याच्या पुढची विषम संख्या काय असेल, ही की एखादी संख्या आहे त्याच्या पुढची जी संख्या येते ती 2 ह्या फरकानेची। इथं पण प्रत्येक समसंख्येमध्ये आणि विषम संख्येमध्ये 2 चा फरक असतो। पाहायचं समसंख्या काय 2, 4, 6, 8, 10, मग याच्यातला फरक किती आहे बघा। याच्या पुढची क्रमाने येणारी संख्या काय आहे, 6 आहे। 6 ही याच्यापेक्षा किती मोठी आहे, 2 मोठी, म्हणजे या दोघातला फरक किती आहे, 2 चा। म्हणजे 6 मध्ये 4 मध्ये 2 मिळवले ते 6 होतात, 4 मध्ये 2 मिळवले तर म्हणजे समजा हे समसंख्या आहे 4, त्याच्यामध्ये 2 मिळवले तर आपल्याला पुढची समसंख्या भेटते। तसंच 6 ही समसंख्या आहे, त्याच्यामध्ये जर आपण 2 मिळवली तर पुढची आपल्याला समसंख्या मिळते, हे की नाही। म्हणजे प्रत्येक 2 या अंतराने आपल्याला पुढची संख्या समसंख्या आपल्याला भेटत राहते। त्याच्यामुळं नेहमी आपल्याला जर एखाद्या वेळेस विचारलं की एखादी संख्या समसंख्या आहे तर त्याच्या पुढची समसंख्या काय असेल तर त्याच्यामध्ये 2 मिळवलं तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल। त्याचप्रमाणे विषम संख्येचं पण असते, जसं समसंख्येमध्ये आपण 2 मिळवतो तसं विषम संख्येमध्ये पण 2च मिळवायचे। म्हणजे पुढची संख्या आहे, समजा आपली एखादी समसंख्या आहे 13, त्याच्या पुढची संख्या विषम संख्या कोणती असणार आपली, याच्यामध्ये जर तुम्ही 2 मिळवले तर आपल्याला पुढची संख्या ही विषम संख्या आहे। याच्या आधी नंतर याची पुढची संख्या काय झाली, 13च्या नंतर 15 झाली। अजून 15च्या नंतरची विषम संख्या जर विचारली तर 15 मध्ये फक्त 2 मिळवले तर काय येतात, 17 येतात। म्हणजे कोणतीही विषम संख्या आपल्याला पुढची विषम संख्या काढायची असेल तर किंवा समसंख्या काढायची असेल तर आपल्याला 2 मिळवावं लागतील त्या संख्येमध्ये। तसंच आपल्याला पहिली संख्या जर k असेल तर पहिली संख्या विषम ही k असेल, याच्या पुढची संख्या आपल्याला काढायची असेल तर आपल्याला k+2 असं आपल्याला उत्तर भेटून जाईल, ठीक आहे। तर पुढची समसंख्या किंवा पुढची विषम संख्या विचारली असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं, प्लस म्हणजे बेरीज 2 करायची आपल्याला।
तिसरा प्रश्न आणि आपला चौथा प्रश्न. पुढील तिसरा आणि चौथ्या प्रश्नामध्ये पहा, m ही समसंख्या आहे तर क्रमाने येणारी म्हणजे पुढची संख्या आपल्याला काय पाहिजे, विषम संख्या. पहा इथं सम आहे आणि आपल्याला विषम पाहिजे. आपण नेहमी क्रमाने येणारी पुढचीच जर विचारली, फक्त पुढची. आता पहा आपण जर जेव्हा संख्या पाहतो की 2 3 4 5 6 7 8 अशा आपण पाहतो. एक समसंख्या झाली की लगेच दुसरी संख्या विषम राहते, विषम संख्या झाली की लगेच समसंख्या असते, समसंख्या झालं की विषम संख्या राहते, म्हणजे एकचाच फरक राहतो. मग आपण ह्या m मध्ये जर 1 मिळवला तर आपल्याला ही समसंख्या असेल तर क्रमाने येणारी विषम संख्या आपल्याला 1 मिळवल्यावर भेटेल. त्याचप्रमाणे आपण बघितलं r ही विषम संख्या आहे तर क्रमाने येणारी समसंख्या, जर r ही विषम संख्या आहे तर क्रमाने नंतरची पुढची समसंख्या काय असणार, त्याच्यामध्ये एकच मिळवायचं आपल्याला. ठीक आहे, r मध्ये 1 मिळवला, पुढची संख्या आपल्याला काय भेटते, समसंख्या. मग आपल्याला समसंख्येचं विषम संख्या किंवा विषम संख्येची समसंख्या विचारली आणि पुढचीच संख्या विचारली तर फक्त एकचा फरक. आणि पुढची सम किंवा पुढचीच विषम, विषम संख्या दिली आणि पुढचीच विषम म्हणलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आपण काय करतो, 2 मिळवतो. ठीक आहे, पुढचीच समसंख्या म्हणलं, समसंख्या दिली आणि समसंख्याला पुढची समसंख्या 2 2चा अंतर राहते आणि सम विषम संख्येमध्ये 1 1चं अंतर असते. चला आपण पुढचे प्रश्न पाहू. आपल्याला पुढील प्रश्न असा विचारलेला आहे, 2x + 3 2x + 3 ही समसंख्या आहे तर क्रमाने येणारी पुढील समसंख्या कोणती. आता इथं आपल्याला पर्याय पण दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 2x + 4, पर्याय क्रमांक 2 आपल्याला दिलेला आहे x + 5, पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे आपल्याला x + 2x + 5 आणि पर्याय क्रमांक 4 जे दिलेला आहे आपल्याला 2x + 1. पहा आपल्याला ही समसंख्या आहे, समसंख्या कोणती आहे आपली, 2x + 3. आता पुढील येणारी आपल्याला काय करायचं, पुढील येणारी समसंख्याच पाहिजे. तर आपण पुढील येणारी समसंख्येमध्ये आपल्याला जर पुढची समसंख्या पाहिजे असेल तर फक्त आपल्याला 2 मिळवावं लागतात. काय मिळवावं लागतात, 2. मग काय करायचं बघा, ह्या 2x ला 2x जसा तसं ठेवायचं, 3 मध्ये 2 मिळवलं तर येतात 5, म्हणजे आपलं उत्तर आहे 2x + 5. आपण क्रमाने येणारी पुढची समसंख्या पाहिली तर समसंख्या दिलेली आहे, क्रमाने येणारी पुढची समसंख्या काय असणार, त्याच्यामध्ये आपण 2 मिळवले. ठीक आहे, म्हणजे 3 आणि 2 किती झाले, 5. मग आपलं उत्तर 2x + 5 पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला भेटून जाईल. x ही समसंख्या आहे तर क्रमाने येणारी चौथी समसंख्या कोणती. मग इथं पर्याय दिलेले आहेत आपल्याला. पहिला पर्याय क्रमांक पहिला आहे 4x, पर्याय क्रमांक 2 आहे x + 4, पर्याय क्रमांक 3 आहे आपला x + 8, पर्याय क्रमांक 4 आपल्याला दिला x + 6. आता पहा इथे काय सांगितलेलं आहे आपल्याला, क्रमाने येणारी चौथी संख्या कोणती. तर क्रमाने येणारी आपण जर चौथी संख्या पाहिली, इथे करू आपण. पहा समसंख्या नेहमी 2 2 अंकाने येते. काय ते प्रत्येक 2 अंकाने येते. मग जर आपल्याला चौथी संख्या विचारली म्हणजे 4 मध्ये आपल्याला 2 गुणाकार करायचा. आपली समसंख्या काय आहे, x. त्याच्यामध्ये मग काय करायचं, चौथी म्हणलं तर 4 घ्यायचे, 4 ला आपण काय करायचं, 2 न गुणायचं. 4 ला 2 न गुणलं, 5वी म्हणलं तर 5 ला 2 न गुणायचं, 8वी म्हणलं तर 8 ला 2 न गुणायचं, 25वी म्हणलं तर 25 ला 2 न गुणायचं. आणि ते काय करायचं, हा x ह्या संख्येमध्ये आपल्याला मिळवायचं. आपल्याला चौथी म्हणलं तर क्रमाने येणारी चौथी समसंख्या, मग 4 मध्ये 4 आणि 2 चा गुणाकार केला आपण, मग हे किती होतात, 4 आणि 2 8. आपल्याला कधी पण म्हणलं की क्रमाने येणारे 25 जर विचारले तर काय करायचं पहा, याचं आपण पहिले उत्तर लिहू आणि आपण पुढच्या प्रश्नाला डिस्कस करू. मग याचं उत्तर काय असणार आपलं, हाच जर प्रश्न तुम्हाला असा विचारला असता, क्रमाने येणारी चौथीच्या जागी 25वी विचारली असती, 25वी. ठीक आहे, 25वी आपल्याला संख्या विचारली असती. मग आपण काय केलं असतं, हा x पहिला अंक जसा तसा घेतला असता. 25वी विचारली म्हणजे इथं
बेरीजेचं चिन्ह लिहिलं असतं, 25 लिहिली असते, आणि गुणाकार क्रमाने येणारी पुढची समसंख्या असणार ती ह्या 25 ला 2 ने गुणल्या x बरोबर 25 गुणिले 2, आपल्याला उत्तर काय भेटणार 50. मग पुढची जी संख्या असेल ती 50 असेल. त्याचप्रमाणे अजून आपण एखादा प्रश्न पाहिला. याच्या जागी आपल्याला सांगितलं की x नंतर x ही समसंख्या आहे, त्या पुढील क्रमाने येणारे आपल्याला 65वी किंवा 67वी समसंख्याच विचारली आपल्याला. मग काय करायचं, आपल्याला हा x जसा तसा घ्यायचा, बेरीजेचं चिन्ह लिहायचे, हे 67 लिहायचे, गुणाकारचं चिन्ह लिहायचं आणि 67 ला फक्त 2 ने गुणायचं. मग आपला जो गुणाकार आहे 14 आणि हे x प्लस 134 आपलं त्याचं उत्तर आहे. त्याच जागी जर आपल्याला सेम प्रश्न आहे, आता हे सगळे प्रश्न तुम्ही लिहून घ्यायचे, ठीक आहे. क्रमाने येणारी आपल्याला विचारलं 225वी संख्या. मग काय करायचं, हे x जसा तसे घ्यायचे, प्लसचं चिन्ह लिहायचं, कंसात घ्यायचे 225 प्लस 225 प्लस न घेता गुणाकार घ्यायचा इथं, ठीक आहे. 225 ला 2 न गुणायचं, 225 ला 2 न गुणलं तर आपल्या इथे हे x प्लस या 225 ला 2 न गुणलं तर आपल्या इथे 450. तर क्रमाने येणारी 225 ही संख्या विचारली तर ती राहणार x प्लस 450. म्हणजे कोणता जरी अंक विचारला तर काय करायचं, आणि समसंख्या क्रमाने येणाऱ्या विचारल्या त्या क्रमाने येणाऱ्या कितवी संख्या विचारली ते पाहायचं आहे आणि त्याला 2 न गुणायचं. चल पुढचा प्रश्न. चोवीस नंतर 5वी विषम संख्या कोणती, विषम संख्या कोणती, त्याचे आपल्याला पर्याय दिलेले आहेत इथे. पर्याय क्रमांक 1 31, पर्याय क्रमांक 2 33, पर्याय क्रमांक 3 35 आणि पर्याय क्रमांक 4 37. आता जर इथे पाहिलं तुम्ही तर काय पाहिली 24 ही समसंख्या आहे आणि त्याच्या पुढची आपल्याला 5वी काय विचारली, विषम संख्या विचारली. प्रश्न थोडा चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा, नाही तर उत्तर चुकतात. तर मी तुम्हाला सांगितलं विषम संख्येचा फरक 1 चा राहतो. हो 1 चा म्हणजे समसंख्येनंतर विषम संख्या काय ती पुढचीच काय होते 1 अंतरचाच राहतो, एकाचाच फरक राहतो. मग याच्यात 5 मिळवायचे का नाही, याच्यात 5 नाही मिळवायचे. पहिला विचार करायचा आपण काय करायचं, आपल्याला 5वी विषम संख्या विचारली की नाही, आता क्रमाने येणारी पहिली जर विषम संख्या पाहिली याच्यानंतरची विषम संख्या पाहिली तर ती 25 येते, है की नाही. 25 ही संख्या तुम्हाला काय झालं विषम आली. आता आपल्याला पहिलीच संख्या ही भेटली, दुसरी संख्या काय असणार पहा. हे छोटा प्रश्न आहे पण मोठ्या प्रश्नामध्ये तुम्हाला हा 5च्या जागी तुम्हाला खूप मोठ्या संख्या देतात, तर तुम्ही असं डायरेक्ट करू नका, ठीक आहे. असं करून आपण 5वी विषम संख्या सहज काढू शकतो. 31 आणि 33 बघा, पहिली दुसरी तिसरी चौथी 5वी आपल्याला 33 उत्तर सहज भेटते. पण त्याच जागी जर तुम्हाला वेगळं असेल बघा, याच्यानंतर क्रमाने येणारी 5वी विषम संख्या पहिली, त्याच्यानंतर हे 25 च्या नंतर 27वी विषम संख्या, 27 च्या नंतर 29, 29 च्या नंतर 31 आणि 33. पण हा प्रश्न थोडा अवघड विचारला असता. समजा मला 135वी म्हणलं असतं, तुम्ही काय 135 असं लिहून काढलं असतं का नाही. मग काय केलं असतं तुम्ही, ठीक आहे. मग काय करायचं तर क्रमाने येणारी पहिली विषम संख्या काढली, क्रमाने येणारी काय काढली पहिली विषम संख्या आली 25. 24 च्या नंतर पहिली विषम संख्या काय आली माझी 25 आली. आता काय करायचं पहा, आता ह्या पहा 135 दिलेत ना, त्याच्यातला 1 कमी करून टाकायचा कारण आपली पहिली विषम संख्या आली. 135 विचारलं तर त्याच्यातली आधीची 1 संख्या काढायची, किती आली पहा 134 ला तुम्ही काय करायचं, किती न गुणायचं 2 न गुणायचं. याच्या आधीची 1 संख्या, कारण पहिली संख्या भेटली त्याच्यातलं म्हणजे 1 भेटलेला आहे, 135 मधलं 1 भेटलं म्हणजे 134 राहिले. 135 मधलं 1 भेटली, आता आपल्याला 134वी संख्या काढायची कारण पहिली संख्या आपण काढलेली. तर 134 ला आपण 2 न गुणलं तर तिथे 268 येतात, ठीक आहे. 134 असं गुणायचं, 134 गुणिले 2 8 6 2 हे लिहिली आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे 25 बेरीज करायची. मग ह्या दोघांची जर बेरीज केली 268 आणि 25
3 आजचा 1 9 2 आपलं उत्तर येईल 293. ठीक आहे. समजा इथेच जर त्यांनी असं विचारलं असतं समजा आपला प्रश्न असा न असता आता आपला प्रश्न असा असला 43 नंतर येणारी 25वी व 26वी समसंख्या कोणती? मग काय करायचं? पहिले पाहायचं ही समसंख्या आहे का नाही. ही समसंख्या असली असती तर आपण काय केलं असतं, डायरेक्टच केलं असतं. तर 43 ही समसंख्या नाही तर मग आपली पुढची समसंख्या काय आहे? 43 च्या पुढची समसंख्या आहे 44. आता ह्या 44 मध्ये काय करायचं आपल्याला? ठीक आहे, आपल्याला 25 पैकी पहिली समसंख्या भेटलेली 26 पैकी पहिली संख्या भेटलेली. मग आता उरल्या किती? 25 संख्या. ठीक आहे, पहिली समसंख्या आलेली आहे. 26 मध्ये आपली पहिली समसंख्या आलेली आहे. पहिली समसंख्या 44 आहे. 26 मधली पहिली आली म्हणजे आता आपल्याला 25 समसंख्या काढायच्या. तर पुढच्या 25 समसंख्या काय असणार? याला किती न गुणायचं? 25 व समसंख्या म्हणजे 2 न गुणायचं. तर याला 2 न गुणलं तर आपलं काय येते? 44 प्लस 50. ह्या दोघांची बेरीज करा, उत्तर येते 44. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न असा आहे 43 नंतर येणारी 8वी विषम संख्या कोणती? 8वी विषम संख्या कोणती? आता इथे जर पाहिलं आपल्याला पर्याय दिलेले आहेत 58 57 59 आणि 51. आता हा पण प्रश्न अतिशय सोपा आहे. पहा 43 घ्यायचे. 43 नंतर येणारी 8वी विषम संख्या पहा. 43 पण 43 घ्यायचे. 43 पण विषम आहे आणि इथं विषम संख्या विचारलेली. मग 8वी विषम संख्या कोणती असणार? ओके, समसंख्या विषम संख्या नाही, दोन्ही विषम संख्या. ही 43 विषम संख्या आहे आणि आपल्याला 8वी विषम संख्याच काढायची. मग काय करायचे? हे 8 इथे घ्यायचे. ठीक आहे, या 8 ला आपल्याला 8वी विषम संख्येचा फरक 2 2 चा असतो. त्याच्यामुळे आपल्याला 2 ने इथे गुणायचं आहे. हे 43 मध्ये हे 8 गुणिले 2 16 मिळवायचे. म्हणजे 43 मध्ये आपण 16 मिळवले तर आपल्याला काय भेटणार? इथं 9 आणि इथं 5. 59 ही संख्या आपल्याला उत्तरामध्ये आपल्याला इथे लिहायचे 59 आणि पर्याय क्रमांक तिसऱ्या मध्ये आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहू. एकशे 51 नंतर येणारी 35वी सम संख्या कोणती? पहा, असे प्रश्न आपण याच्या आधीच पाहिलेले आहेत. याचे पण पहिले पर्याय लिहू. तुम्ही तर उत्तर काढून ठेवायचं. ठीक आहे, आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहून ठेवा. तर मी पर्याय लिहू असतो आणि मला कमेंट करा. याचे पर्याय असे आहेत 2 1 8 नंबर बी, 220 नंबर सी, 222 नंबर डी, 224. तर याचं पाहिलं आपण 151 ही विषम संख्या आहे आणि आपल्याला क्रमाने येणारी समसंख्या विचारली. त्याच्या पुढची क्रमाने येणारी जी समसंख्या आहे ती 151 च्या नंतरची जी समसंख्या आहे ती 152.
आता 35 मधून पहा इथं विषम आणि नंतर सम आहे, पहा 151 विषम आहे, त्याच्यानंतर समसंख्या विचारली, म्हणजे आपली पहिली समसंख्या आपल्याला भेटली. म्हणजे आपल्याला आता किती काढायचे, तर आपल्याला फक्त 34 समसंख्या काढायच्या. मग 152 नंतर आपण काय केलं, याच्यामध्ये 34 गुणिले 2 केलं. आपल्याला 34वी काढायची ना, 35वी विचारली असलं तरी पहिली संख्या आपण काढून घेतली. मग आपल्या उरल्या आता 34वी समसंख्या होती. मग या दोघांची बेरीज गुणाकार करायचा, तो आला 68. 152 मध्ये आपण 68 मिळवले, 152 प्लस 68 आपण मिळवले, 0 2 2, आपल्याला उत्तर भेटल 220. 220 हे तुमचं उत्तर आहे. ज्यांनी कमेंट बॉक्स मध्ये बरोबर उत्तर केलं त्यांचं उत्तर बरोबर आहे 220. त्याच्यानंतर पुढची आपण प्रश्न पाहिला. पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी ज्यांनी पण व्हिडिओला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक पण करत जा, कमेंट्स पण करत जा. जर व्हिडिओ आवडला असेल तर काहीतरी कमेंट्स करत जा, आवडला नाही आवडला, ठीक आहे. काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर ते पण सांगत जा, सर थोडंसं अजून स्लो करा किंवा फास्ट करा. चला त्याच्या पुढचा प्रश्न, 235 नंतर क्रमाने येणारी 23वी समसंख्या कोणती? येणारी 23वी समसंख्या कोणती? मी ऑप्शन लिहिण्याच्या आधी तुम्ही लिहूच तर तुम्ही काय करा, याचं उत्तर काढा, ठीक आहे. मला फक्त 235 लिहा आणि त्याच्या पुढचं उत्तर लिहा, म्हणजे मला कळून जाईल. इथं प्रश्न मी टाकलेला नाही, त्याच्यामुळे 235 लिहायचं, त्याच्या पुढचं लिहून टाकायचं उत्तर त्याचं. पहिला ऑप्शन दिलेला आहे 258, दुसरा ऑप्शन आहे 278, तिसरा ऑप्शन आहे 280 आणि चौथा ऑप्शन आहे 282. पहा 235 इथे लिहिले आणि आपल्याला 23वी समसंख्या विचारली. 235 नंतर क्रमाने येणारी पहिली जी समसंख्या आहे ती 234 असणार आहे. आता आपल्याला 23 विचारले, 23 पैकी पहिली आपल्याला समसंख्या विचारली, म्हणजे आता 22 समसंख्या राहिल्या, म्हणजे आपल्याला 22वी समसंख्या काढायची, म्हणजे त्याला 22 ला आपण 2 ने गुणतो. अतिशय सोपं आहे, आतापर्यंत तुम्हाला परफेक्ट पाहिलाच पाहिजे ते. म्हणजे 234 22 गुणिले 2 उत्तर येते 44. ह्या दोघांचा आपण बेरीज केली, 234 मध्ये 44 मिळवले, 8 7 2 म्हणजे 278 हे आपलं उत्तर असणार आहे, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये आपलं राहणार. त्याच्यानंतर आपण शेवटचा प्रश्न पाहू. अठ्ठ्याहत्तर नंतर येणारी एकशे 12वी विषम संख्या कोणती? पहिला ऑप्शन आहे 300, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये 299, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये 303 आणि ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला 301. पहा हे 78 आपण इथे लिहिले. आपल्याला समसंख्या 78 ही समसंख्या आहे, आपल्याला समसंख्याच विचारलं असतं तर मग काय केलं असतं, 112 ला पुढील समसंख्या जर विचारलं असतं तर आपण काय केलं असतं, 2 ने गुणलं असतं. पण 78 ही समसंख्या नाही, सॉरी विषम संख्या समसंख्या आहे आणि आपल्याला विषम संख्या विचारली, तर याच्या पुढची विषम संख्या आपल्याला काय लगेच नंतरचीच राहते. 78 नंतर येणारी विषम संख्या 79. तर आपल्याला 112 न घेता आता 111 घ्यायचे, 111 ला 2 ने गुणायचे, ठीक आहे. कारण पहिली संख्या आपल्याला भेटली, 112 पैकी पहिली भेटली, मग 112 पैकी पहिली भेटल्यावर आता 112 पैकी 1 निघालं तर 111.
आता याला 2 न गुणलं 2 2 2 उत्तर येईल, कारण 1 1 1 हे तर त्याला 2 न गुणलं तर 2 2 2 येईल. आता ह्या दोघांचा जर आपण बेरीज केली 2 2 2 मोठी संख्या पहिले लिहिली आणि मग 79 मी बरोबर लिहून टाकले 9 9 2. मग आपलं उत्तर आहे 299, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर भेटेल. व्हिडिओ असा ह्या प्रकारे आपण थोडेसे प्रश्न पाहिले, अजून थोडे पाहू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.